मॉर्निंग, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि डेली ब्लॉगमध्ये। सो आज मी पूर्णपणे तयार झालेली आहे ऑफिसला जायला आणि आज मी थोडं हलकं जेवण बनवलंय कारण संध्याकाळी मला लवकर येऊन काही स्पेशल जेवण बनवायचं आहे कारण कैलासच्या म्हणजे माझ्या भावाच्या मानलेल्या बहिणी रक्षाबंधनसाठी येणार आहेत। सो त्यामुळे मी आता हलकं जेवण बनवलंय म्हणजे मी फ्राय भात बनवलाय आणि चण्याच्या पिठाचा पोळा बनवलाय। सो चला मी तुम्हाला दाखवते आणि ऑफिसला जाते। थोडे पापड तळलेत आणि हा आहे फ्राय भात। आत्ताच वाफ येते कारण मी आत्ताच बनवले आणि त्याच्यासोबत थोडा चण्याच्या पिठाचा पोळा बनवलाय। सो चला आता मी चालले ऑफिसला। चला वाजलेत 9, मी पोहोचेल 10 वाजेपर्यंत। सो आता मी निघालेली आहे। तुम्ही कमेंट करून कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे, बिकॉज आता तर सध्या तुम्हाला मी डेली व्लॉगच दाखवू शकते कारण कोकणात जायला अजूनही 1.5 वीक बाकी आहे। त्यानंतर तुम्ही कोकणातले व्लॉग बघालच। सो स्टे ट्यून। मी निघालेली आहे, वैशाली नगरवरून चालत जाते। बसची वाट बघणार, त्यानंतर बस पकडणार, मग ऑफिसला। सकाळ सकाळी या रस्त्याला एवढा गाड्यांचा आवाज येतो म्हणजे किती लोक कामाला जातात, बापरे बापरे। ढग एवढे भरून आलेत। कसा पाऊस आहे यार, आत्ताच म्हटलं ढग भरून आलेत आणि पाऊस आला। म्हटलं आज जाईल व्यवस्थित बिना पावसाची बस स्टँडला, बट काय मध्येच पाऊस आला। आता परत छत्री ओली, मग पुन्हा बसमध्ये सगळं चिप चिप, एकतर चढायला गर्दी आणि त्यात सगळंच यार काय म्हणतात ना, त्याचेच दिवस आहेत, तो येणारच, तो बरसणारच। आता मी बस स्टॉपला पोहोचले आणि बसचा वेट करते। सगळे तिकडे मस्त गणपती बाप्पाचं डेकोरेशन केले, तिकडे मांडवाखाली उभे आहेत आणि मी छत्री घेऊन। पोहोचले ऑफिसला। चला आता मी ऑफिसमधून सुटले, आता घरी चालले। मला बसमधून जायला 20 रुपये लागतात। जाताना माझी एवढी घाई असते आणि आज खूप जास्त घाई ह्यासाठी आहे कारण घरी जाऊन मला जेवण बनवायचं आहे। भावाच्या बहिणी येणार आहेत, मी पण बहीण आहे पण त्याच्या बांधलेल्या बहिणी येणार आहे, सो जेवण पण बनवायचं आहे। सो पटापट जाते आणि काहीतरी बनवते। चला मी जेवणासाठी बघा काय बनवलंय, जिरा राईस, पापड तळले जे मला छायाकार.com वरून आले होते, खूप मस्त पापड आहेत। त्यानंतर कढी बनवले आणि 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 माझं फेवरेट पनीर। एवढा सर्व मेनू मी आज बनवलेला आहे बिकॉज कैलासच्या बहिणी रक्षाबंधनसाठी येणार आहेत, मानलेल्या बहिणी, सो त्यासाठी। तर आत्ता आमची रक्षाबंधन सुरू आहे। आमची म्हणजे तुम्ही टायटल वाचलं असेल, टायटलवरूनच तुम्हाला समजलं असेल की राखीच्या पाहुण्या आल्या होत्या घरी, म्हणजे माझ्या भावाच्या मानलेल्या मैत्रिणी। सो रक्षाबंधन चालू आहे आमच्याकडे, 2-3 दिवस चालूच असते रक्षाबंधन। तर आत्ता राखी बांधतोय। राखी बांधून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच मी काय काय जेवण बनवलं होतं। सो ते जेवण आजचा खास मेनू होता, म्हणूनच सकाळपासून ऑफिसला जायला मला इतकी घाई झाली होती आणि लवकर यायची पण मी यासाठीच घाई करत होती बिकॉज ऑफ मला येऊन जेवण बनवायचं होतं। सो अशा प्रकारे माझं जेवण वगैरे मस्त बनवलेलं आहे आणि मस्तपैकी राखी पण बांधून
झालेली आहे आणि आत्ता मी जाईल, जेवण आणेल, त्यांना जेवायला देईल, त्याच्यानंतर त्यांचं झाल्यानंतर मी स्वतः जेवेल. सो चला, आता रक्षाबंधन झाली आमची. फायनली आता ते जेवायला बसत आहेत. मी बघते कसं जेवत आहेत, व्हिडिओ वगैरे काढते आणि जेवून झाल्यानंतर मी सुद्धा जेवायला बसणार आहे. मी बनवलं होतं पनीरची भाजी, चपाती, पापड तळलं होतं आणि कढी आणि जिरा राईस. असा हा मेनू मी खास बनवला होता आज. आणि मस्तपैकी त्यांचं जेवण चालू आहे. सो तुम्ही देखील व्हिडिओ बघत राहा. आणि आत्ता थोड्याच वेळात मी बसते जेवायला. सो बघू शकता माझं ताट, मी पण जेवून झोपणार. बाय बाय, भेटूया उद्या.